कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. 31 प्रभागांसाठी 1583 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून यावेळी प्रथमच प्रभाग कार्यालय स्तरांवर मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे. थोडक्यात माहिती: मतदान केंद्रांची अंतिम यादी 20 डिसेंबरला जाहीर. नवनिवडणूक निर्णय अधिकारी व प्रत्येक 3 सहाय्यक अधिकारी नियुक्त. 1583 केंद्रांसाठी 6332 कर्मचारी वर्ग तैनात. 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू. एक खिडकी योजनेतून अर्ज व प्रचार परवानग्या. अंतिम मतदार यादीत 82,855 दुबारा नावे. डिक्लेरेशन नंतर करता येणार एकदाच मतदान, तर मतमोजणीनंतर नवनिवडणूक निर्णय अधिकारी अंतर्गत मतमोजणी होणार असून कल्याण डोंबिवली 9 केंद्रांवर होणार मतमोजणी. निवडणुकींसाठी 17 कोटी रुपयांचा खर्च. मतदार अधिकार ॲपद्वारे मतदारांना मिळणार केंद्र व नावांची माहिती. प्रभागनिहाय मतमोजणी सावळाराम क्रीडा संकुलनात होणार. 27 गावांची मतमोजणी. माननीय राज्य निवडणूक आयोग यांची सूचनेप्रमाणे आज आपण आपले कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात जे आगामी निवडणूक आहे त्याचा कार्यक्रम ही जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये 23 तारखेपासून नामनिर्देशन पत्राची तारीख आहे ते 30 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येते. त्यानंतर आपले छाननी आणि बाकी सगळी गोष्ट होणार आणि मतदानांची दिनांक 15 तारीख आणि मतमोजणीची दिनांक 16 जानेवारी असे आयोगाने ठरवून दिलेली आहे. त्याकरिता जे आपले 31 प्रभाग आहे त्यांच्यासाठी शासनाने 9 रिटर्निंग ऑफिसर्स निवडणूक निर्णय अधिकारी आपल्याला दिलेले आहेत. त्यांची नेमणूक करून आज आपण प्रदर्शित केलेले आहेत. त्यांचे ही कार्यालय आपण प्रदर्शित केलेले आहे आणि त्यांच्या मार्फत सगळी हे नामनिर्देशन पत्र असो किंवा वोटिंग आणि मतमोजणीचे कामकाज असो ते चालणार आहेत. आदर्श आचारसंहिता पण आपल्या क्षेत्रात लागू झालेली आहे. त्याकरिताही आपण बैठे पथक, ज्याला आपण स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स म्हणतो, फिरते पथक, फ्लाइंग स्क्वॉड्स, व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम्स याची स्थापना आपण करतोय. विविध उमेदवार आणि राजकीय पक्षांकरिता जे विविध परवानग्या लागणार त्याकरिता सिंगल विंडो आपण प्रत्येक आरओ स्तरावर आणि एक आपल्या स्तरावर आपण करणार आहोत, जेणेकरून सुलभ आणि जलद गतीने सगळ्यांना परवानग्या भेटतील. त्याचबरोबर आपण आता मतदान केंद्र ही निश्चित करतोय. 20 तारखेला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होईल आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत. पोलीस विभाग आणि इतर विभागांबरोबरही आपण बैठक घेतलेला आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची व्हायलन्स, लॉ अँड ऑर्डर होणार नाही आणि आपलं हे जे इलेक्शन आहे आगामी ते पीसफुली, शांततेने, व्यवस्थितपणे पार पडेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याकडे एकंदरीत 14,24,748 मतदार आहेत. त्याच्यापैकी 82,000 म्हणजे 82,555 दुबार मतदार आहेत. त्यांच्याही कामकाज आणि त्याचे व्हेरिफिकेशन BLOs मार्फत सुरू आहे आणि नागरिकांनी मागच्या लोकसभा आणि विधानसभा प्रमाणे मोठ्या संख्येने येऊन वोटिंग करावा त्याकरिता मी आवाहन करतो. स्वीपचे कार्यक्रम म्हणजे सिस्टमिक वोटर अवेअरनेस एज्युकेशन त्याकरिताही आपण विविध पथक स्थापन केलेले आहे. स्कूल्स, कॉलेजेस, नवीन वोटर्स, ज्येष्ठ नागरिक या सर्वांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त वोटिंग आगामी निवडणुकीमध्ये होणार आहे याचा प्रशासनाच्या मार्फत प्रयत्न राहतो. जवळजवळ 6,000 पेक्षा जास्त मतदान केंद्रावरचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध जे पथक आहेत त्याच्यामध्ये अधिकारी, कर्मचारी काम करणार आहेत. त्यांची नेमणुकीचंही काम सुरू झालेलं आहे. मनुष्यबळ आम्ही उपलब्ध करून सर्व निवडणूक निर्णय अधिकारीला देऊ आणि त्यांच्या मार्फत विविध आदेश निघतील आणि सगळे कामकाज आपलं चालेल. कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत सर्वच हरकतींवरती निर्णय झाले असून उच्च न्यायालयात एक याचिका दाखल. तारीख मिळाल्यानंतर त्यावरही करणार निवारा. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण.